जेव्हा एखादी सासरवाची सासरून बाहेरला येते तसं मला आज झालेलं आहे. मी बाहेर आलो असं मागून टाकले. खूप आवडीचे विद्यार्थी आहेत, कारण मी अनेक वर्ष या ठिकाणी राहिलो. सगळ्या मुलांशी माझा संबंध आला. सगळे मुलं कळत ना कळत माझ्याशी बोलत असत. कळत ना कळत कोणताही कार्यक्रम असेल, सर मला कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे, कार्यक्रमामध्ये माझं नाव घ्या, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्या. मानसी आली का? मानसीला डान्स करायचा असेल, पुढे मानसी आली का? मला नावाचा डान्स घ्यायचा आहे. ती भांडून भांडून मला अगदी परेशान करायची आणि ती प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेत असत आणि भाग घेताना सगळ्यांना एक आनंद मिळत असतो. म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्या शाळेतले विद्यार्थी खूप उत्कृष्ट असे काम करतात. उत्कृष्ट त्यांचं असं नाच गाणं सगळे कार्यक्रम अगदी उत्कृष्ट असतात आणि खरोखर मला तुमच्याबद्दल खूप अभिमान आहे. परंतु अभिमान कसा असावा? आता तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे, तुम्हाला अभ्यास सुरुवात करायचा आहे आणि तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही पुढे जाणार आहात. म्हणून प्रत्येकाने आपल्या मनाची गाठ बांधली पाहिजे की मला शिकायचे आहे, मला वाचता आलं पाहिजे, मला लिहिता आलं पाहिजे आणि नव्हे तर मला स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा चांगले गुण मिळाले पाहिजे. मागच्या वेळेस 8वीच्या मुलांची का 7वी मुलांची परीक्षा झाली, काही मुलांचं सिलेक्शन झालं. तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला विमानानं आपले आयुक्त साहेब, महानगरपालिका आयुक्त साहेब तुम्हाला प्रवासाला नेतात. तिथलं जे एखादं स्थळ आहे, एखादं शैक्षणिक केंद्र आहे, संशोधन केंद्र आहे, ते तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे जे हुशार मुलं असतात त्याच्यासाठी ही चांगली पर्वणी आहे. जर तुम्ही अभ्यास केला नाही, साधं साधं ज्ञान जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पुढे जाता येणार नाही. म्हणून आज तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, नाही मला डॉक्टर व्हायचं आहे, होऊ शकता. मला इंजिनियर व्हायचं आहे, होऊ शकता. तुम्ही एखादा मुलगा म्हणे मला कलेक्टर व्हायचं आहे, तरी होऊ शकता. मला आयुक्त व्हायचं आहे, होऊ शकता. म्हणून त्यासाठी काय करावं? मी प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्न करायचा असेल तर अभ्यास महत्वाचा आहे. 10वीच्या मुलांना विशेष सूचना आहे, आतापासून एक एक क्षण महत्वाचा आहे तुमचा. तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील आणि आपले आयुक्त साहेब, महानगरपालिका ज्यांना 90% पुढे मार्क असतात, 80% पुढे मार्क असतात, त्यांना बक्षीस देत असतात. बघा संदीप कांबळे मान्य आयुक्त, माझे आयुक्त होते त्या ठिकाणी आपल्या इथं, तर त्यांनी जाहीर केलं होतं ज्यांना 95% पुढे मार्क मिळेल त्याला 1 लाखाचं बक्षीस. आणि भारतात कोणतीच महानगरपालिकाने ती आपली देते. आजही तुम्हाला बक्षीस देतात 20,000, 30,000, 40,000. मग ते पैशासाठी आपल्याला अभ्यास करायचा का नाही? तर आपलं भविष्य उज्ज्वल करायचंय, आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला चांगले मार्क मिळायचे, चांगल्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचंय आणि आपल्याला चांगल्या क्षेत्रात करिअर करायचं तर अभ्यास असेल. तुम्हाला सायन्स येताना तुम्ही सायंटिस्ट सुद्धा होऊ शकतात, वैज्ञानिक सुद्धा होऊ शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला अभ्यास पाहिजे. म्हणून 10वीच्या मुलांना एक महत्त्वाची सूचना आहे की प्रत्येक क्षण हा अभ्यासामध्ये घालवा. कारण तुमच्या जीवनामध्ये तुमच्या यशाची पहिली पायरी म्हणजे 10वीचा आहे. बघा तुम्ही PhD झाला, BA झाला, BSc झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, परंतु तुमची 10वीची सहल एवढी महत्वाची असते की त्या ठिकाणी तुमचा सर्वात आरसा असतो, तुमचा बायोडाटा असतो. म्हणून 10वीच्या मुलांनी आतापासून जर प्रयत्न केले तर निश्चितपणे तुम्हाला फायदा होणार. गुलाब सर मुख्याध्यापक आहे तुमचे, द्याडे सर आहे, आपल्या देवकाते मॅडम आहे, मोकाशे मॅडम आहे, तुम्हाला शिकवतात. आणि मला बरेच मुलं येतात माझ्याकडे, मुली येतात, सर देवकाते मॅडम मला गणित शिकवलं, देवकाते मॅडमनं मागच्या वेळी इंग्लिश शिकवलं आणि इंग्लिशमध्ये सर्वात जास्त निकाल लागला. मॅडमचं मी या ठिकाणी अभिनंदन करेन, कारण इंग्रजीमध्ये पास होणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मॅडम मला एक तुम्हाला विनंती करायची आहे की आपल्या मुलांना इंग्रजीमध्ये भाषण 10 ओळी होते पाहून सुरुवात करा, म्हणजे त्याने आत्मविश्वास वाढणार आहे. आणि आत्मविश्वास वाढायचा असेल तर ज्ञान आवश्यक आहे.